या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गडदे साहेब, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी जोडतोले, यशवंत सेनेचे मार्गदर्शक आदरणीय नरवटे साहेब, आमच्याबरोबर आलेले बारामतीवरून पांडुरंग अण्णा मेरगळ साहेब, विक्रमजी ढोणे साहेब, या सांगली नगरीचे सर्व नगरसेवक आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या समाज बांधवांनो, आज या सांगली नगरीमध्ये आम्हा उपोषणकर्त्यांचा जो समाजाच्या वतीनं सन्मान केला त्याबद्दल आम्ही अंतःकरणापासून आपले ऋणी आहोत। बंधूंनो, 6 सप्टेंबरला आम्ही उपोषणाला बसायचा निर्णय बाळासाहेब जोडतोले यांच्या नेतृत्वाखाली घेतला। ज्या दिवशी आमची चर्चा झाली की आपल्याला या धनगर आरक्षणावरती आवाज उठवायचा आहे, महाराष्ट्र परत एकदा पेटवायचा आहे, कारण गेली 9 वर्ष झालं धनगराच्या आरक्षणावर कोणीच बोलायला तयार नाही। 31 मेला बाळासाहेब जोडतोलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक धनगर आरक्षण महारॅली चौंडीला काढली। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते, म्हणून आम्ही 1,500 गाड्यांची रॅली ही चौंडीमध्ये काढली। त्या रॅलीमध्ये गेलो, आमचं टायटल होतं धनगर आरक्षण महारॅली। सगळ्यांनी बघितलं, मुख्यमंत्र्यांनी बघितलं, उपमुख्यमंत्र्यांनी बघितलं, 4-2 मंत्री होते त्यांनीही बघितलं की एवढी मोठी रॅली कशासाठी आलेली आहे। आम्हाला वाटलं मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, या धनगरांच्या आरक्षणाचा एखादा विषय काढतील, उपमुख्यमंत्री ज्यांनी 2014ला आपल्याला शब्द दिलता पहिल्या कॅबिनेटचा, ते तरी काहीतरी काढतील विषय असं वाटायचं आमच्या अंतःकरणात। परंतु या दोघांनी आणि कुठल्याही मंत्र्यांनी धनगरांच्या आरक्षणाला पद्धतशीरपणे बगल देण्याचं काम केलं आणि त्यांनी विषय काय काढला, सोलापूरच्या विद्यापीठाला आम्ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नगर हे आम्ही नामकरण केलं। बंधूंनो, हे नामकरण तर निश्चितपणानं झालं पाहिजे। हे नामकरण केलं म्हणून सरकारने या धनगर समाजावर उपकार केला असं होत नाही, परंतु खरा प्रश्न, खरी अडचण, खरं दुखणं या समाजाचं हे फक्त एसटीचं आरक्षण आहे। बंधूंनो, या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी जर केली तर निश्चितपणानं या समाजाच्या भोळ्या बाबड्या समाजाचे सर्व प्रश्न सुटणार आहेत, परंतु त्या दिवशी कुणीही याची वाच्यता केली नाही। आमच्या अंतःकरणाला फार वेदना झाल्या। त्यानंतर आम्ही ठरवलं की आता धनगरांना यशवंत सेनेच्या माध्यमातून आपण आरक्षण मिळवून द्यायचं, मग वाटेल ते झालं तरी चालेल। आमची बैठक झाली, आम्ही मुंबईला निघालो होतो, पुण्यापर्यंत पोहोचलो होतो। त्या ठिकाणी पुण्यात गेल्यानंतर बाळासाहेबांनी एक मेसेज बघितला की संसदेचं विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांनी सांगितलं की आता आपणाला मुंबईला जायचं नाही, आपल्याला आता चौंडीला जायचं आणि उपोषणाला बसायचं। ह्या विशेष अधिवेशनामध्ये आमच्या धनगर समाजाचा वटहुकूम काढला पाहिजे, म्हणून आपण उपोषणाला बसायचं। मी बाळासाहेबांना सांगितलं निश्चितपणे आपण उपोषणाला बसून या भोळ्या बाबड्या समाजाला न्याय द्यायचा, परंतु माझी एक अट आहे, जर आपण हे आंदोलन हाती घ्यायचं तर अंमलबजावणी होईपर्यंत उठायचं नाही। भला आपला प्राण त्या ठिकाणी गेला तरी चालेल, परंतु चौंडी सोडायचा नाही। हे तुम्हाला मान्य असेल तर आपण हे आंदोलन हाती घ्यायचं, हे मी पहिल्यांदा बाळासाहेबांना सांगितलं। बाळासाहेबांनी मान्यता दिली। दुसरी अट मी त्यांच्या समोर एक ठेवली की बाळासाहेब, तुम्ही उपोषणाला बसायचं नाही, तुम्ही आमचे नेते आहात, बाकीच्या गोष्टीचं नियोजन तुम्हाला करायचंय, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी
थांबा, मी स्वतः उपोषणाला बसतो. सुरेश दादा बंडगर आणि मी आम्ही दोघंच उपोषण करणार. बाळासाहेबांनी सांगितलं तुमचं वय 58 वर्ष आहे. एवढं मोठं वय असताना तुम्ही उपोषणाला बसणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. परंतु मी बाळासाहेबाला सांगितलं तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा, मी गेलो तरी चालेल, परंतु या भोळ्या बाबड्या समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही. बंधूंना उपोषण करणं तसं एवढं सोपं नाही. वाटतं आपणाला, भावनेच्या भरातून आपण निर्णय घेतो, परंतु जो दिवस उजडतो तो जाता जात नाही. 21 दिवस मी उपोषण केलं. एक दिवस कसा कसा जात होता, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये एक जिद्द होती की या माझ्या समाजावर गेली 70-72 वर्ष अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला कुठंतरी आपण वाचा फोडतोय. जरी मी गेलो आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला तरी माझ्या अंतःकरणाला समाधान वाटेल, ही भावना माझ्या अंतःकरणामध्ये होती. बंधूंनो, आम्ही उपोषण सोडलं, परंतु असं तसं सोडलं नाही. अनेक 70 वर्षामध्ये या आरक्षणाविषयी आंदोलनं झाली. मोकळ्याच आश्वासनावरती आपणाला हे आंदोलनं मोडीत काढली गेली. 1000 कोटी देतो, ह्या योजना देतो, त्या योजना देतो, तुम्हाला आमदार करतो, याच्यावरच ही आंदोलन आपली थांबली. परंतु आम्ही एक ठाम निर्णय घेतलेला होता. आम्हाला भीक कुठलीही नको होती. आमची एकच मागणी होती, दुसरी मागणी आम्ही केली नव्हती की या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाही. बंधूंनो, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बैठक बोलवली सह्याद्रीवर. बाळासाहेब हे शिष्टमंडळ गेलं. मी त्यावेळेला ससून रुग्णालयामध्ये मला ऍडमिट केलेलं होतं आणि तिथून बाळासाहेबांचा फोन आला की आपल्या हिताचा एकही निर्णय ह्या बैठकीमध्ये झाला नाही. मी दुसऱ्या मिनिटाला निर्णय घेतला, मला या ससूनमध्ये ऍडमिट व्हायचं नाही आणि मला औषधोपचार घ्यायचा नाही, मला परत चौंडीला जाऊन उपोषणाला बसायचंय. बंधूंनो, 1 तासात मी निर्णय घेतला आणि तिथून ॲम्ब्युलन्समध्ये परत चौंडी गाठली आणि तिथं जाऊन बसलो. परत 3 दिवसांनी या सरकारचा प्रतिनिधी आला. 2 तास आमच्यापाशी बसले. आम्हाला पाहिजे तसं आम्ही लिहून घेतलं. 4 वेळा त्यांना ते बदलायला लावलं आणि 4थ्या वेळेला ज्या वेळेस त्यांनी शब्द दिला की 50 दिवसामध्ये धनगर समाजाच्या अंमलबजावणी आम्ही करू, हा स्पेसिफिक शब्द ज्या वेळेस त्यांनी त्या ह्याच्यामध्ये आम्हाला लिहून दिला, त्याच वेळेला आम्ही उपोषण सोडलं. बंधूंना, उपोषण सोडलं म्हणजे आंदोलन आम्ही थांबवा म्हणून कधीही सांगितलं नाही. आमच्या नेत्याने आव्हान केलं की महाराष्ट्रामध्ये 50 दिवस आंदोलनं चालतील, रास्ता रोको चालेल, मोर्चा चालतील. जोपर्यंत हे सरकार आमच्या अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत हे आंदोलनं चालूच राहतील. फक्त उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की यशवंत सेना 51व्या दिवशी गप्प बसणार नाही. महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला धूर आणि जाळ बघायची सवय आहे आणि तेव्हाच हे सरकार जागं होतं. ते 51व्या दिवशी यशवंत सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या सरकारला दिसेल. आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. मागच्या 4 दिवसापूर्वी आदरणीय बाळासाहेबांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात या, आपण बसू, पुढची तुम्हाला आम्ही काय काय करतोय ते सांगतो, बघू आता काय काय होतंय. निश्चितपणाने आम्ही या आरक्षणावर लक्ष देऊन आहोत. बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, परंतु इथं बरीच मान्यवर बोलणार आहे. आम्ही उपोषण जरी केलेलं असलं तरी या समाजावर आमचा अजिबात उपकार नाही, ते आमचं कर्तव्य आहे. मी लहानपणापासून पाहतो या समाजावर किती अन्याय झालेला आहे. मी स्वतः BA BEd शिक्षक होतो. 7 वर्ष मी नोकरी केली मोहिते पाटलांच्या संस्थेमध्ये, परंतु त्या ठिकाणी मला पावला पावला गणेश या जातीच्या अडचणी येत होत्या आणि त्याच वेळेला मी निर्णय घेतला की मला आता इथून पुढे नोकरी करायची नाही. अमोलजी आमच्या बरोबर होते पहिल्यापासून. अमोलजींना माहीत आहे मी शिक्षक म्हणून 7 वर्ष काम केलं, परंतु ज्या ज्या वेळेला समाजाच्या अडचणी यायच्या, समाजाच्या ह्याच्यावर हिणवलं जायचं, त्याच वेळेला मी निर्णय घेतला आणि मी त्या शिक्षक पदाचा राजीनामा देऊन ठरवलं की कधीही मी नोकरी करणार नाही.
जमल तसं मी समाजाचं काम करीन. गेली 20-22 वर्ष मी फक्त आणि फक्त समाजाचं काम करतो, दुसरं काहीही करत नाही. आणि निश्चितपणानं तुम्हाला आश्वासित करतो की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही यशवंत सेना लढत राहील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय मल्हार.